सामना पाहतोय दोन्ही संघांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ आजच्या स्पर्धेमध्ये केलेला आहे। महत्त्वाचा सामना दोन्ही संघांमधून एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर तर दुसऱ्या बाजूला जय गवदेवी काटे। तर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं गोलंदाज रवींद्र मडवी, स्ट्राईक रोटेट करणार सलामी राकेश, नॉन सर्जरी सुभाष। पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो हलक्यात फक्त आणि फक्त चेंडू थोडासा टॅप केलाय, चेंडू जातो शॉट कव्हरला, एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजगत्या कंप्लीट झाली। या दोन धावांनी स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं। धावसंख्येमध्ये बिनबाद 2 ओव्हर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे। गोलंदाज मनीलाल राईट ओव्हरचा मारा करताना या ठिकाणी मात्र पहिली दुसरी धाव देखील प्राप्त झाली होती आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते। 3 धावा कंप्लीट झाली। या 3 धावांनी संघात धावसंख्या होती ती 5 बिनबाद 5। काटेई विपक्ष अंजूर या दोन दिग्गज संघामधून आपण सामना पाहतोय। खऱ्या अर्थाने अंजूर संघाने देखील आज अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा खेळ या स्पर्धेमधून केला। सिद्धिविनायक अंजूर संघाचं जर आजच्या स्पर्धेचा अपडेट पाहिलं तर पहिल्या सामन्यामधून खऱ्या अर्थाने दिग्गज संघाला ज्यानं पराभूत केला चौथा हिरमा मानकुली संघाला। फलंदाज या ठिकाणी धावचित बाद राकेश। पहिली सफलता पहिल्या विकेट पहिल्या विकेटचं पतन राकेशच्या फलंदाज। नेक्स्ट बॅट्समन जातो राजेश। एक बाद 5 ओव्हर क्रमांक पहिले वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटकाचा गोलंदाज रवींद्र मडवी ने बॅट्समन ने बॅटल येतो राजेश म्हात्रे। चांगला फटका राजेशच्या बॅटमधून सध्या गॅपमधून चेंडू जाईल का मात्र चांगले क्षेत्ररक्षण यस आणि 2 क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय नेत्रदीपक चौकार। अंदराईज अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला। कव्हर क्षेत्राकडून चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि मैदानाला कुठेतरी गुदगुल्या करत 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 चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार राजेशच्या बॅटमधून याला पहिला चेंडू पेस करणार राजेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय 4 धावेसाठी। या 4 धावांनी संघात धावसंख्या होती ती 9। फुलेचा चेंडू ऑफ इनसाइडचा फटका सजलाय, चेंडू जातो शॉट कव्हरला, एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 11। षटक क्रमांक पहिलं षटक प्रगती पथावर असताना 1 बाद 11 अशी सुरुवात करताना काटी संघ रवींद्र मडवी संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज ओव्हर क्रमांक पहिला हाताळतोय। राजेशच्या बॅटमधून सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय। चांगले ना बॅटिंग लागतात का 23 रन करतात ते आणि बॅटिंग चालत नाही चालल्याने बरं चालले दोन जातात ना बरं जातात बरोबर 13 ठीक आहे ना यार। षटक क्रमांक पहिलं समजा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 अशी सुरुवात करताना संघ आपण पाहतोय जय गावदेवी काटई। आज बॉलिंग चांगली चालली आहे, बॅटिंग अजिबात बॅटिंग नाही, बॅटिंग आहे काय नाही 23 रन
24 रन तरी नाही जिंकते दुसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरं गोलंदाजी तो दिलीप तारे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटकाचा गोलंदाज दिलीप. हा चेंडू मात्र थोडासा अंतिम खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थिर आहे. खरं आता चेंडू थोडंसं दुर्वणीक मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बॅकफुटला गेला होता. हा चेंडू देखील सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट करतो फलंदाज राजेश याला. सलग दुसरा चेंडू देखील राजेशच्या बॅटमधून निर्धाव. डॉट स्केल वाढवताना गोलंदाज या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू जातो नॉनस्टॉप रिझन सीमारेषेकडे चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 16. अक्रॉस लाईन ऑन साईडचा पटका, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. एक कंप्लीट आणि दुसरीचा देखील चांगला प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या, धावसंख्या होती ती 18. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतो. वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरा गोलंदाज दिलीप तारे. अजूनही उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक दुसरा आणि या ओव्हरमधून शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज दिलीप तारे. स्ट्राईक रोटेट करते गणेश. चेंडूला थोडासा बिघेड घेण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. दोन धावा घेण्याची संधी झाली. खरं आता चुकीच्या दिशेने चेंडूची फेक झाली आणि या अनुषंगाने कुठेतरी एक धाव कंप्लीट झाल्यानंतर दुसरी धाव कन्वर्ट केली गेली. 2 धावा, 2 धावांची संख्या, धावसंख्या 2 ने पुढे सकली. धावसंख्या होती ती 20. प्रतिवर्ष आपण जर विचार केला तर 10 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभामध्ये वैयक्तिक पहिला सांगितलं, तिसरं गोलंदाजी तो भानुदास. संघाचा कॅप्टन भानुदास.
अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहतो. चेंडू तो वायडिश डीप लॉंग ऑनला एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाही, फक्त एक धाव. एक धावांनी संघ धावसंख्या होती 21. आदरणीय शशिकांतजी घरात आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आहे, एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न. असं काठी संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने संघात देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी केलेली आहे आणि आपल्या संघाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं हे त्यांचे प्रेक्षक आणि प्रेक्षकांमधून खऱ्या अर्थानं आमच्या शशिकांतजी घरात या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. पुणे एक दोन साईडचा फटका सजला. मुकेश चेंडूला कलेक्ट करतोय. धावसंख्या 24. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुभाष आहे ना, अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज. अतिशय चांगला फटका, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धावसंख्या 26. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. चेंडूला बिगेट मोठा फटका मारण्याचा माणूस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नव्हती. खरं अर्थानं फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता. डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न. आदरणीय ज्ञानदेव चौधरी आपण देखील आमच्या प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 28 आणि 29 धावा असतील विजयासाठी. आदरणीय ज्ञानदेव चौधरी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. त्याचबरोबर काटेगावचे सोबत आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि काठी संघाचे खंदे समर्थक सन्मानित शशिकांतजी घरात या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं देखील मनापासून स्वागत. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, काटेगावचे सोपत आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय शशिकांतजी घरात या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. आणि मी खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने स्पर्धेचा अतिशय भव्य आणि दिव्य असा आयोजन पाहतोय, सरपंच साहेब राज ठाकरे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर आपण करावा. जय गावदेवी काटे या संघाचे खंदे समर्थक आदरणीय मान्य श्री शशिकांत घरत यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आहे. कारण तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी केलं जातं. धन्यवाद. 28 धावा झालेल्या आहेत आणि 19 धावांचं लक्ष उराशी बाळगताना सिद्धिविनायक अंजूर संघाची सलामी जोडी मैदानामधून इन ॲक्शन मध्ये.
आदरणीय चिंतामणजी घरत, आदरणीय शशिकांतजी घरत यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेट हा संघ देखील अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करतोय. बाबा 28 धावा झालेले आहेत. 29 धावांचं लक्ष्य आणि 29 धावा चेस करण्यासाठी जबाबदारी स्वीकारून दोन फलंदाज मैदानात इन ॲक्शन मध्ये पाहतोय, दिलीप तरे आणि दयानंद. दिलीप तरे आणि दयानंद सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. सिद्धिविनायक अंजुर या संघाची दिलीप आणि दयानंद. धन्यवाद मोहनदादा भोईर. हा महत्त्वाचा सामना मैदानातून आपण पाहतोय. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि गावदेवी काटई या सामन्यातून विजेता आणि जानमन सरवली अशा आजच्या दुसऱ्या दिवसातून आपण क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना पाहणार आहोत. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर ज्यांच्या नावाने स्पर्धा आपण पाहतोय, सरपंच राज दिनकर ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत नितेश चौधरी असतील, भीम चौधरी आणि ऑल टीम जानमन सरवली, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला खेळाला सुरुवात करा. गोलंदाज झालेत मच्छिंद्र पाटील आणि अंजूर संघाची सलामी जोडी आपण पाहतोय दिलीप तरे आणि दया म्हात्रे. A1 जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांचा संघ 29 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटनं फटका तर उडवलाय आणि डीप मिड विकेटला टिपला झेल. फलंदाज बाद दिलीप तरे, बॅक टू द डगआउट. मोठा धक्का आहे पहिल्या चेंडूवर अंजूर संघाला दिलीप तरेच्या रूपानं.
लक्ष आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत. दिलीप तरेनंतर दया म्हात्रे म्हणजे सलामीर जोडी अगदी तंबूच्या आसरे आला. नवीन फलंदाज किरणने आशेचे किरण दाखवतील का? एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाला. येणाऱ्या फलंदाजीमध्ये नक्कीच एक मुकेश पाटीलचं येणं बाकी आहे. चांगला फलंदाज आहे. त्यानंतर मणिलाल देखील एक चांगला फलंदाज. देवानंद केनी आणि भानुदास पाटील असे कित्येक नावं आहेत. हा चेंडू बघूया. अगदी वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 7. अजून बनवायचे आहेत 22. 29चं लक्ष आहे. 14 चेंडू आणि 22चं समीकरण. 14 चेंडू मध्ये 22. इथे मच्छिंद्र पाटीलचा चेंडू खेळून काढलाय. बघूया. मच्छिंद्र घर त्यांच्या दिशेनं दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आपण रवींद्र मडवीला नॉन स्ट्राईकला पाहतोय. खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने पलताना. 13 चेंडू आणि 20ची गरज. 7 मध्ये आलेत 9 आणि 13 मध्ये बनवायचे आहेत 20. हा चेंडू बघूया. एक धाव जरूर इथे कंप्लीट केलेली आहे आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती 2-10 आणि येणाऱ्या 12 मध्ये आता 19 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 19 धावा. चला जरा सामना स्पीडअप करा. या सामन्यासाठी भरपूर वेळ घेतला जातोय. यानंतर देखील आपल्याला एक महत्वाचा क्वार्टर फायनलचा सामना खेळवायचा आहे. नक्की चालू सामन्यातून विजेता आणि जय हनुमान सरवली असा आपण पुढील सामना पाहणार आहोत. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय. नक्कीच साहेब वेलकम 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 सुस्वागतम. जय हनुमान सरवली नवीन 40+ आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भिवंडी पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन आणि त्यांच्या समवेत त्यांचे इतर सहकारी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू सुभाष न डॉट टाकलाय. 11 चेंडू आणि 19 धावा. वेलकम सन्माननीय भिवंडी पूर्वचे माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं मुख्य मंचावरती शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक आणि नक्कीच शिवसेना उपनेते भिवंडी सुरेंद्र गुलवी साहेब माजी नगरसेवक भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका. नक्कीच अगदी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून आपल्याला मान्यवर कक्षामधून काही मुख्य मान्यवर पाहायला मिळत आहेत. इथे फलंदाज कॉड बेनबाद किरण इज गॉन.
सुरुवात चांगली केली आहे. गावदेवी काटेई नक्कीच सन्माननीय शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब आणि त्यांच्या जोडीला भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरेंद्रजी गुलवी साहेब आणि नक्कीच आमदार साहेबांचे बंधू संजयभाई म्हात्रे भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी त्यांची निवड झालेली आहे. नक्कीच संजयभाई म्हात्रे यांना देखील आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. गावदेवी भादवाड संघ सिनियर 40+ संघटनेमध्ये एक दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे. या चेंडूवर धावा आले 2. दुसऱ्यावरचे 4 चेंडू फेकलेत, धावा 2 खर्च केलेत आणि संघाचे एकूण टोटल 29 या लक्ष्याचा पाठलाग करताना 12. हा फटका मुकेश पाटीलच्या बॅट मधून गणेश बाबा आणि इतर अजून एक सहकार्याला बीट करून चेंडू चाललाय. एका टप्प्याने सीमा पार. मुकेश पाटीलच्या बॅट मधून हा पहिला बार चौकार. 4 धावेनी संघाचे टोटल 16 वर जाऊन पोहोचलेले आहे. आता 7 मध्ये 13. 7 चेंडू 13 धावा. मुकेश पाटीलकडे क्षमता आहे, जिद्द, चिकाटी आणि मेहनत अंजूर संघाला सामना जिंकून देऊ शकतो. इथे पुन्हा एकदा चेंडू चाललाय वाईडिशा लॉंग ऑन रिझनला. चेंडू जमिनीला दन दन करत अखेरकार उचललाय. धावा मिळतील 2 ओव्हर 3 बाद 18. आता 6 मध्ये 11. हा आकडा आज कोणाच्या बाजूने राहील? नक्कीच पहिल्या सामन्यातून 9, दुसऱ्या सामन्यातून 10 आणि तिसऱ्या सामन्यातून 11. हा आकडा काटेई संघाच्या बाजूने आलाय. बघूया. प्रवीण माली यांनी पहिला सामना जिंकून दिला 9 धावा राखून, दुसरा सामना जिंकून दिला 10 धावा राखून आणि तिसऱ्या सामन्यातून 11 धावांचा आकडा आलाय. काय सामना रंगलाय. काटेई विपक्ष अंजूर. नक्कीच अतिशय चांगला सामना आणि चांगले चांगले पाहुणे आपल्याला मान्यवर कक्षामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये नक्कीच आपले शिवसेना उपनेते भिवंडी माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेब, सुरेंद्रजी गुलवी साहेब, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पंकजी घरात, युवा सेना अधिकारी भिवंडी तालुका विनोदजी भोईर, माजी सरपंच गोवे, अंकुजी भोईर उद्योगपती पिंपलास आणि संदेश शेठ म्हात्रे उद्योगपती पिंपलास, तसेच आपले सन्माननीय सरपंच ज्यांच्या नावाचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा नक्कीच राज दिनकर ठाकरे, तसेच नितेशजी चौधरी, भीमजी चौधरी आणि ऑल टीम जय हनुमान नवीन 40+ सरवली. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू 11 धावा आणि गोलंदाजीसाठी आलाय प्रवीण माली. नक्की स्ट्राईकला आहेत रवींद्र मडवी. राऊंड द विकेट ना. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर. काय कमालीची फिल्डिंग. अगदी चेंडूला सहजरित्या आरामात पकडलाय. काय अंदाज घेतला होता. चेंडूचा टप्पा आणि चेंडूवरची नजर प्रवीणची उत्तम. 5 चेंडू 11 धावा. पहिला सामना 9 धावा प्रवीण साठी होत्या, जिंकून दिला. दुसरा सामना 10 धावा, सामना जिंकून दिला. आणि हा तिसरा सामना 11 धावा आहेत आणि पहिला चेंडू डॉट. इथे हा फटका देखील बॅक टू द बॉलर. 1 धाव इथे मुकेश पाटील घेतील यात मात्र शंका नाहीये, कारण की सामना महत्वाचा आहे. आणि स्ट्राईक मुकेश पाटीलनं स्वतःवर राखून ठेवली. 4 मध्ये 10. गुरुसी संघाला 6 मध्ये 10 होत्या आणि इथे अंजूर संघाला 4 मध्ये 10. गोलंदाज तोच आहे, नाव तेच आहे प्रवीण माली. 19 बनलेत, 29 बनवायचे आहेत. 4 मध्ये 10 आणि मुकेश पाटीलचा धमाका षटकार. काय फटका खेळलाय मुकेशनं. स्ट्राईक स्वतःवर का ठेवली
याचं उत्तर त्यांनी दिलंय. नक्कीच अंजूर संघाचा चांगला खेळाडू. अंजूर संघाबद्दल नेहमी बोललं जाते, जिनको हार नहीं मंजूर उनका नाम है अंजूर. पण पलटी केलेली आहेत. यू टर्न घेतलाय अंजूर संघाच्या बाजूनं. प्रवीण माली, हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतात. चेंडूवरची नजर हटली मच्छिंद्र पाटीलची. हा झेल सोडलाय की सामना सोडलाय याचं उत्तर आपल्याला मिळेल. धावा मिळतील 2. आता 2 मध्ये 2, 27 ही धावसंख्या गाठलेली आहे. आता 2 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच इथे संधी अजूनही. काटेरी संघ प्रयत्न करतोय, लढतोय, झगडतोय, मेहनत करतोय. बघूया 2 मध्ये 2. हा झेल जर मच्छिंद्र पाटीलनं घेतला असता तर नक्कीच संधी अधिक मजबूत करता आली असती काटेरी संघाला. 2 मध्ये 2. दबाव मुकेश पाटीलवर देखील आहे, कारण की सामना तितका महत्वाचा आहे. आणि गोलंदाज प्रवीण पाटीलवर देखील दबाव आहे, कारण की 2 मध्ये 2 इथे वाचवायचे आहेत. बघूया प्रवीण माली टू मुकेश पाटील. हा चेंडू अगदी फिल्डरच्या हातामध्ये. सिली मिडॉनला काय क्षेत्ररक्षक लावला होता आणि हा झेल टिपलाय. फलंदाज बाद नितीन झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा सामन्याची रंगत चुरस वाढवलेली आहे.